ऐका एका देवीची कहाणी. एक अशी देवी जिच्या रूपाला स्वतः काळही घाबरतो. आजही तिच्या नावानेच अंधकार आणि भय पळून जातात. कारण म्हणतात, आई काल रात्रीने जितकी भयंकरता दाखवली तितकीच सुरक्षा देखील दिली. बरेच काळ आधी 2 कथा प्रचलित होत्या. पहिली कथा म्हणते, दैत्यांच्या डोक्यावरून गळणाऱ्या रक्तबीजाच्या प्रत्येक थेंबातून नवा दानव निर्माण होत होता. हे पाहून देवता त्रस्त झाले होते, कारण प्रत्येक वारानंतर दानवांची संख्या वाढतच जात होती. दुसरी कथा म्हणते, त्याच संकटाचा अंत करण्यासाठी आई दुर्गेने आपले सर्वात भयंकर रूप धारण केले. काल रात्री तिचे केस जटांसारखे पसरलेले, चेहऱ्यावर सतत रौद्रता आणि क्रोधाची चमक, आणि शरीरावर काळसर वर्ण आणि भयंकर नेत्र. काल रात्रीने आपले टरकाळी रूप आणि 10 भुजांमध्ये शस्त्रे घेऊन रक्तबीजाचा प्रत्येक थेंब पिऊन नरसंहार केला आणि शत्रूंचा दहशत संपवून टाकला. तिचा संदेश आहे, जेव्हा जीवनात सर्वात मोठी आपत्ती येते तेव्हा आपल्या आतील कालाशी त्याचा सामना करा. साहस आणि संकल्पाने प्रत्येक अंधकार दूर होतो. तर पुढच्या वेळी जेव्हा अंधकार घेरेल, लक्षात ठेवा, आई काल रात्रीच्या भयंकरतेत लपलेला आहे. प्रत्येक संकटावर विजयाचा मार्ग. नवरात्रीतील 7व्या देवीला प्रणाम, आई काल रात्री.